वंचित बहुजन आघाडीची जशी ग्रामीण मध्ये ताकद आहे त्याच्याहून जास्त ताकद ही वंचित बहुजन आघाडीची ताकद ही अकोला शहरामध्ये आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांनी 15 तारखेला वंचितच्याच उमेदवारांना निवडून द्यायचं. दुसऱ्या बाजूला मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या की आज जर आपण उमेदवार बघितले तर दलित समाजामधनं, बौद्ध समाजामधनं, मुसलमान समाजामधनं, ओबीसी समाजामधनं, मायक्रो ओबीसी समाजामधनं आणि बहुजन घटकामधनं जर या महानगरपालिकेमध्ये कोणाला तिकीट दिलं असेल तर ते वंचित बहुजन आघाडीने या सर्व समाजांना तिकीट देऊन न्याय दिला आहे. आणि एवढंच नाही तर बाळासाहेब फक्त तिकीट देण्याचं काम नाही करत. बाळासाहेब कोणत्याही एका छोट्या समाजाला जेव्हा तिकीट देतात तेव्हा त्याला तिकिटाच्या बरोबर बळ देतात, ताकद देतात. आणि वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्त्यांची फौज ही त्यांच्या मागे उभी करून ते कोणत्याही परिस्थितीत निवडून कसे येतील याची पूर्ण काळजी बाळासाहेब घेतात. अकोल्याचाच तुम्हाला इतिहास माहिती, ज्या ज्या समूहांना सत्तेच्या बाहेर ठेवलं होतं त्या त्या समूहांना अकोल्यामध्ये सत्तेच्या ठिकाणी जिल्हा परिषद मध्ये घेऊन जाण्याचं काम हे बाळासाहेबांनी केलंय. पण जिल्हा परिषदच्या गोष्टी आपल्याला माझ्याहून चांगल्या माहिती आहेत, अकोल्याचा इतिहास आपल्याला माझ्याहून चांगला माहिती आहे. म्हणून मी तुम्हाला थोडक्यात नवीन उदाहरण देतो. आता जेव्हा 21 तारखेला निकाल आला महानगरपालिकेचा, नगरपंचायतीचा आणि नगर परिषदेचा, तेव्हा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. अकोल्यामधल्याच बार्शी टाकळीमध्ये मुसलमान नगराध्यक्ष बसवण्याचं काम हे पहिल्यांदा वंचित बहुजन आघाडीने अकोल्यामध्ये केलं. एवढंच नाही तर मायक्रो ओबीसी अगदी छोटा घटक विश्वकर्मा समाज, विश्वकर्मा समाजाचा नगराध्यक्ष चांदूर रेल्वे अमरावती इथे बसवण्याचं काम सुद्धा वंचित बहुजन आघाडीने केलंय. कांधारमध्ये वैदू समाजाचा एक उमेदवार, वडार समाजाचा एक उमेदवार निवडून देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीने केलंय. आणि कर्जत जामखेड नगरमध्ये अरुण आबा जाधव कोल्हाटी समाजाचे भटक्यांमधनं येतात. ते स्वतःला एक नाचणीचं पोरगा म्हणून स्वतःची ओळख सांगतात. असे अॅडव्होकेट अरुण आबा जाधव यांना नगरसेवक बनवण्याचं काम जामखेडमधनं सुद्धा वंचित बहुजन आघाडीने केलंय. आणि ह्या मागच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या बाजूनी वारं आपल्याला फिरताना दिसतंय. आणि वंचित बहुजन आघाडीने 104 नगरसेवक आणि 2 नगराध्यक्ष निवडून आणण्याचं काम हे मागच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये केलंय. आणि हीच जो धुराळा आहे, हीच जी जबाबदारी आहे ती आपल्या सर्वांना पुढे घेऊन जायची आहे. आणि अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं महानगरपालिकेमधलं खातं हे पहिलं भीमनगरमधनं उघडलं पाहिजे, ही आपल्या सर्वांच्या खांद्यावरची नैतिक जबाबदारी. आणि मित्रांनो अजून एक गोष्ट समजून घ्या. जेव्हापासून महानगरपालिकेचं वारं व्हायला लागलंय, निवडणुकांची चर्चा व्हायला लागली, तेव्हा सोशल मीडिया बघा आपल्याला एकच गोष्ट दिसते की ठिकठिकाणी लोक नाराज आहेत. कोणतरी भाजपच्या गाड्या अडवतोय, कोणतरी भाजपच्या आमदारालाच फोडायला निघाले, कोणतरी शिंदे सेनेच्या आमदाराची गाडी फोडायला निघाले, कोणतरी कोपऱ्यात रडत बसले, कोणतरी नाराज होऊन घरी बसले, कोणतरी जबरदस्ती आजारी बनायचं सोंग करून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालंय आणि कोणतरी स्वतःला गळफास लावून घेते. हे का होतंय? कारण इकडच्या प्रस्थापित पक्षांनी, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, बीजेपी असो, शिवसेना असो, या तमाम पक्षांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचं तिकीट कापण्याचं मोठ्या प्रमाणात काम करून त्यांना गेम केलेला आहे, हे आपण समजून घ्या. आणि आपण सर्वांना एक गोष्ट सांगतो की महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका असतात, ह्या निवडणुका तळागाळातल्या कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन त्या कार्यकर्त्याला सत्तेमध्ये बसवण्याची आणि त्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी जी मेहनत घेतली त्या मेहनतीचं फेळ देऊन त्यांना सत्तेमध्ये बसवण्याच्या या निवडणुका असतात. पण भाजपमध्ये आणि सत्ताधारी पक्षांमध्ये कार्यकर्त्यांना तर तिकीट मिळालंच नाहीये. तिकीट कोणाला दिलंय? तर पैशावाल्याला, दारूचा अड्डा चालवतो त्याला, जो त्या एरियाचा गुंड आहे त्याला, मट्टा सट्टा असणाऱ्याला किंवा 2 नंबरचे धंदे असणाऱ्याला. आणि या उलट तुम्हाला वंचित बहुजन आघाडीमध्ये चित्र दिसतं. इकडे तुम्हाला उमेदवारीवरनं मारामारी होताना नाही दिसणार,
कारण ज्या ज्या लोकांनी वंचित बहुजन आघाडीचं एक निष्ठेने काम केले आणि जे जे वंचित बहुजन आघाडीचे तळमळीचे कार्यकर्ते होते त्याच कार्यकर्त्यांना तिकीट देऊन आज वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी देऊन त्यांना इलेक्शनमध्ये उभं करण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की वंचित बहुजन आघाडी हा पक्ष वेगळा आहे. इकडे उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना पैशावर किंवा पाकिटावर तिकीट नाही मिळत, तर इकडे कार्यकर्त्यांना संघर्षावरती तिकीट मिळतात. ही एक महत्वाची गोष्ट मी आपल्या सर्वांना सांगतो. आणि म्हणून भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, या सगळ्या कार्यकर्त्यांना मी एकच गोष्ट सांगतो की भावांनो समजून घ्या, आज तुमच्याच पक्षाने तुमचाच गेम केलाय, तुमच्याच निवडणुकीत. आणि जर तुम्हाला न्याय पाहिजे असेल तर तुमच्या सर्वांसाठी एक उपाय आहे, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. सामील व्हा, तुम्हाला न्याय देण्याचं काम वंचित जरूर येणाऱ्या निवडणुकीमध्ये करेल. आणि तिसऱ्या बाजूला आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये महत्वाचं निर्णायक मतदान ह्याच्यासाठी करायचंय कारण 2016 पासून 2017 पासून महानगरपालिकेमध्ये एक खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्ट कारभार आपल्याला इकडे आढळून मिळाला. पहिले विजय अग्रवाल असो, भाजपचे निवडून आलेले नगरसेवक असो किंवा नगरसेवकांनंतर भाजपने बसवलेले शासकीय प्रशासक असो, या लोकांनी फक्त आणि फक्त अकोल्याची तिजोरी खाली करून ते पैसे लुटून स्वतःचे खिसे आणि स्वतःची घरं भरण्याचं काम केले. आणि ज्या ज्या लोकांनी आजपर्यंत अकोला लुटलंय त्या लोकांना सत्तेच्या बाहेर टाकणं आणि रस्त्यावरती आपटण्याची ताकद आणि संधी ही तुमच्या हातामध्ये आली आहे मित्रांनो. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की ज्या ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला, ज्या ज्या लोकांनी आपल्या मालकीचे पैसे खाल्ले, ज्या ज्या लोकांनी आपल्या नळाचे, आपल्या नाल्यांचे, आपल्या रस्त्यांचे, आपल्या शाळांचे, आपल्या आरोग्य केंद्रांचे, आपल्या आरोग्य सेवेचे ज्यांनी ज्यांनी पैसे खाल्ले त्या सगळ्यांना सत्तेच्या बाहेर ठेवा आणि वंचित बहुजन आघाडीची अकोला महानगरपालिकेमध्ये सत्ता बसवा, एवढी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो.